बाळासाहेब ठाकरे शरद पवारांची कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी शहांना मदत. खासदार संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊतांचा खळबळजनक दावा. वनजमीन वाटप प्रकरणी तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणेंना सुप्रीम कोर्टाचा दणका. वन विभागाची जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय रद्द. पुण्यातील ती जमीन पुन्हा वन विभागाला देण्याचे आदेश. शिवसेना पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत. महाविकास आघाडीसह ठाकरेंच्या शिवसेनेतील काही महत्त्वाचे नेते शिंदेंसोबत जाणार. नवीन शहराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली. वरिष्ठांकडून चाचपणी सुरू. चेतन तुपे, सुनील टिंगरे, दत्ता धनकवडेंचं नाव चर्चेत. मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात 10 दहशतवाद्यांचा खात्मा तर 7 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. आसाम रायफल्सची कामगिरी. पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीला भारताचा मोठा झटका. भारतातील प्रमुख विमानतळांवर हँडलिंग सेवा देणाऱ्या तुर्कीच्या कंपनीचे लायसन भारताकडून रद्द. श्रीरामपूरमध्ये 14 कोटींचे 20 पोती ड्रग जप्त. राज्यातील सर्वात मोठी कारवाई. राज्यात आजही अवकाळी पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता. मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस पडू शकतो, हवामान विभागाचा अंदाज. बीड जिल्ह्यात एकीकडे अवकाळीचा तडाखा तर दुसरीकडे पाण्याची भीषण समस्या. तळे आणि विहिरींनी तळ गाठल्यानं पाण्याची भीषण टंचाई. संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाण्यासाठी आंदोलनाचा आज समारोप. हल्लाबोल मोर्चामध्ये आदित्य ठाकरे होणार सहभागी. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून शरद पवारांचा सन्मान. वानखेडे स्टेडियममधील एका स्टँडला ज्येष्ठ नेते आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचं नाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.